पशुमालक मित्रांनो, आज तुम्हाला अतिशय खोचक आणि प्रामाणिकपणे जो एक मुद्दा आहे तो स्पष्टपणे मी आपणासमोर मांडतोय. आता तो मुद्दा असा आहे की मी पहिल्यांदाच मान्य करतो की मी एक बोगस पशुवैद्यक आहे, की ज्याचं नाव महाराष्ट्रभर एक चांगला डॉक्टर म्हणून घेतलं जातं. आणि मी चांगला डॉक्टर म्हणून माणसं का मला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर मलाही माहिती नाही. आणि अशी माणसं माझ्याजवळ सेवेसाठी अहोरात्र केव्हाही येत असतात, तरीसुद्धा माझं प्रामाणिक मत आहे की आपण एक बोगस डॉक्टर आहोत. याचा अर्थ असा की मी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा DRDA यांच्यामार्फत जरी प्रशिक्षण घेतलेलं असलं, मला या पशुवैद्यकीय क्षेत्रातील सर्व शिक्षण म्हणजे BVSC या लेवलचं शिक्षण, की ज्यांच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मसी, मेडिसिन, गायनेकॉलॉजी, सर्जरी आणि त्याच्यानंतरचे काही विषय जे काही किरकोळ आहेत, परंतु या सर्व विषयांचं मी ज्ञान घेतलेलं असताना ते मी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1990मध्ये मी उत्तीर्ण झालो आणि त्या काळापासून आज अखेर पशुवैद्यकीय सेवा मी देतोय. परंतु इथं कायदा असं सांगतो की ज्यांना रजिस्ट्रेशन नाही असे पशुवैद्यकीय सेवा देण्यास पात्र नाहीत, आणि त्यातलंच मी एक आहे. म्हणून पहिल्यांदा मी स्वतः एक या बाबतीत पशुवैद्यकीय सेवेच्या बाबतीत मीच गुन्हेगार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. हे प्रामाणिक मत मांडण्यापाठीमागं एकच माझी भूमिका आहे की माझ्यावर शासनाचं लक्ष का नाही. मला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नसताना मी पशुवैद्यकीय सेवा कशी काय देऊ शकतो? तो करण्याचा मला अधिकार आहे का? प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा मला अधिकार आहे का? आणि हे लोकांना मी जरी स्पष्टपणे व्यक्त केलं, मांडलं की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, त्या पद्धतीचं माझं शिक्षण नाही, मी अशी सेवा देऊ शकत नाही, तरीसुद्धा जे काय मी सुरुवातीला पोटापाण्याचा एक व्यवसाय म्हणून ज्याच्याकडे बघितलं, त्याच व्यवसायाचं आज एक चांगल्या पशुसेवेमध्ये रूपांतर झालं असं लोकमत आहे. आणि म्हणून या लोकमतातूनच मला डॉक्टर ही पदवी लोकांनीच बहाल केली, आणि या लोकांनी दिलेल्या पदवीचा फायदा एक चांगला पशुवैद्यक आहे इथपर्यंतच होतो. परंतु डॉक्टर म्हणणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे याची जाणीव मला आहे. मग मला प्रश्न असा मित्रांनो विचारायचा आहे की शासनानं माझ्याकडं, मी इतरांचा मुद्दाच विचारात घेतलेला नाही, माझ्याकडं त्यांचा रोग का वळलेला नाही? म्हणजे माझी पशुवैद्यकीय थांबवण्याची क्षमता शासनाकडं नाही का? नक्कीच आहे. परंतु या शासनानं डोळेझाकपणानं माझ्यासारख्या बोगस पशुवैद्यकांच्याकडं पूर्णतः डोळेझाक करून त्यांनी पशुवैद्यकीय सेवेस एक प्रोत्साहन दिलं असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, माझ्यासारखी वेगवेगळ्या डिप्लोमाधारकांची संख्या अमाप आहे. मग या डिप्लोमाधारकांनी पशुवैद्यकीय सेवा ज्याप्रमाणे आज मी करतोय त्याप्रमाणे तेही करतात.
त्यांनाही कोणी रोखू शकत नाही. माझं स्पष्ट मत असं आहे की जर 35 वर्षापासून मी जर बोगस पशुवैद्यकीय व्यवसाय करत असेन, 35 वर्षापासून जर शासन माझ्यावर लक्ष ठेवत नसेल, तर हे शासनाचं चाललंय काय नेमकं, आणि माझ्यासारख्याला अटकाव का करता आला नाही, आणि मला खुलेपणानं पशुवैद्यकीय सेवा करण्याचा एक प्रकारचा न कळत दिलेला तो परवानाच आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मग जर मला परवाना तो असेल, मला डॉक्टर म्हणण्याचा जर अधिकार दिलेला असेल, कोणतीही पदवी दिलेली नसताना शासनानं कोणत्याही प्रकारची मला पदवी बहाल केलेली नाही, कोणतंही रजिस्ट्रेशन नाही, साधा मी डिप्लोमाधारक आहे, तरीसुद्धा मला संपूर्ण महाराष्ट्र डॉक्टर म्हणून ओळखतो, आणि ही ओळख कधीही पुसली न जाणारी आहे. आता या डॉक्टर या शब्दाचा गैरफायदा किंवा पशुवैद्यकीय सेवेतून प्रसिद्धीचा गैरफायदा मी कोणत्याही प्रकारचा घेत नाही, घेतला नाही, घ्यायची गरज पण नाही. परंतु की पशुवैद्यकीय सेवेमध्ये महाराष्ट्रभर असणाऱ्या खाजगी पशुवैद्यकांना शासनाने रीतसर परवाना द्यावा, त्यांना रजिस्ट्रेशन द्यावं, त्यांची रोजची रोजीरोटी चालू द्यावी आणि त्यांच्या सेवेला प्राधान्य द्यावं. आता हा प्राधान्यक्रम कसा द्यायचा, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना कोणती कामं द्यायची, त्यांच्याकडून कोणती करून घ्यायची, त्यांनी कोणती करायला हवीत, त्यांच्यावरची बंधनं कोणती, अशा प्रकारचा कोणता तरी डाटा ठरला पाहिजे, आणि त्यानुसार अशा पशुवैद्यकांच्याकडून सेवा करून घ्यायला हरकत नाही. त्यांनी काम करू द्यावं. आता एक प्रश्न असा उरतो की पशुवैद्यकीय सेवेतला एक खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जनावरांची गर्भधारणा. हा एकच मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो आणि मी या ठिकाणी थांबणार आहे. खरं तर महाराष्ट्रभर जे काही पशुवैद्यकीय सेवेमध्ये आहेत, जे कोणी स्वतःला डॉक्टर म्हणतात, समाज डॉक्टर म्हणतो, अशा डॉक्टरांच्यासाठी त्यांनाही जरी माहिती असलं तरी त्यांनी त्या प्रश्नाची उकल कधीही केलेली नाही. आणि मला उकल करण्याची वेळ अशासाठी येते की माझा मुद्दा एकच नेहमी असतो आणि असेल की तज्ज्ञच पशुवैद्यक पाहिजेत, या व्यतिरिक्त माझ्यासारख्या डॉक्टरांची गरज नाही. परंतु आज रोजी शासन या रिक्त जागा भरू शकत नाहीत, कारण तेवढे शैक्षणिक पात्रतेची विद्यार्थी मुलं या शासनानं तयार केलेली नाहीत. त्यांची संख्या खूप अपुरी आहे, आणि म्हणून तळागाळापर्यंत माझ्यासारखेच पशुवैद्यक वेळेत पोचतात, वेळेत सेवा देतात, त्यांच्या परीनं चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. आलं अपयश तरी काय हरकत नाही, परंतु ते प्रयत्न करतात, हीच माझ्यासाठी एक मोठी जमेची बाजू आहे. मित्रांनो किंवा शेतकरी बांधवांनो, तुमच्या समोर आज या गाई म्हशींचा प्रश्न एक सिमेन्स देणाऱ्या डॉक्टरांच्या पुरताच मी मर्यादित घेतो की हे सिमेंट देणारे जे डॉक्टर आहेत त्यांना सिमेंट देणं हे एक प्रशिक्षण दिलेलं असतं. त्या प्रशिक्षणामध्ये गर्भाशय इथं आहे, गर्भाशयाची रचना अशी आहे, तेही आकृती काढून सांगितलं जातं. तुम्ही या ठिकाणी रेतन करा, अशा कालावधीमध्ये रेतन करा म्हणजे ती गर्भधारणा होऊ शकते, अशा कालामध्ये देऊ नका, केली जात नाही. खाजगी पशुवैद्यक अशी सेवा देत असताना नक्कीच ही कामं करताना दिसतात. परंतु प्रश्न असा आहे की हे जे वेतन भरवणारे पशुवैद्यक आहेत, जे शासकीय सेवेमध्ये आज तुमच्या कंत्राटी स्वरूपामध्ये ज्या मुलांची भरती केलेली आहे, की ज्यांचा डेअरी डिप्लोमा झालेला आहे, LSS आहेत, या लोकांना गायनेकॉलॉजी हा विषय किंवा या विषयाचं ज्ञान
असणं खूपच गरजेचं आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी ज्या वेळेला रेतनाचा विषय शिकलेला असतो त्यावेळेला कोणतेही मृत गाई म्हशीचं गर्भाशय काढून तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या मार्फत ते असं एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवून त्याचं म्हैशीचं शवविच्छेदन झाल्यानंतर गाईचं झाल्यानंतर त्याचं युटेरस किंवा गर्भाशय हे बाहेर काढून त्याच्या प्रत्येक पार्टबद्दल प्रशिक्षण द्यायला हवं. या पार्टला हे म्हणतात, या पार्टला हे म्हणतात, या ठिकाणी गर्भधारणा होते, या ठिकाणी रेतन सोडायचं असतंय, या कालावधीमध्ये सोडायचं असतंय. परंतु प्रश्न अजून शिल्लक राहतो की गर्भधारणा होतच नसेल तर ती का होत नाही. त्याच्यासाठी या पार्टमध्ये दोष कुठं आहेत, तेच आहेत का, नक्की कसे, त्याच्यावरचं पुन्हा प्रश्न तयार होतो. त्याच्यावरची औषधं कोणती, मग तीच द्यायची का, ती किती दिवसात कव्हर करू शकतात, त्यानंतर गर्भधारणा कशी होते. त्याच्याही पुढं प्रश्न शिल्लक राहतो की त्या औषधाचं ज्ञान, ते औषध द्यायचं ह्या औषधाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यासोबत मेडिसिनसुद्धा विषय त्यांना समजला पाहिजे. उगाच आपलं माझ्या मनात आलं, चला हे लिहून देतोय, घ्या, आणा, चारत राहा, पुन्हा इटवर आली, आपण बघू, सिमेंस देऊ, गाभून जाईल. माझ्या मते असे जे काही सिमेंस रेतन भरवणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून कन्सेप्शन रेट, ज्याला गर्भधारणाचा एक पर्सेंटेज म्हणूया आपण, टक्केवारी, ही किमान 50% वरती तरी नक्कीच आहे. मग ही टक्केवारी 50%च का, 80-90% का नाही. तर हे वरच्या शिक्षणाचं ज्ञान अशा लोकांना नाही. म्हणून अशा लोकांनाही काही प्रशिक्षण वर्ग भरवावेत आणि शासनानं त्यांना त्यामध्ये तरबेज करून सोडावं, त्या पद्धतीचं ज्ञान द्यावं, त्या मेडिसिनचं नॉलेज पुन्हा एकदा शिकवावं, आणि म्हणजे त्या पद्धतीची सेवा चांगल्या रीतीनं ते देऊ शकतील. माझा मुद्दा असा नाही की त्यांचं प्रॅक्टिस बंद करा, त्यांना प्रॅक्टिसमध्ये राहू द्या, त्यांना प्रॅक्टिस करू द्या, चांगल्या रीतीचं शिक्षण द्या, अजूनही प्रशिक्षित करा. परंतु याच्यामध्ये हे सगळं करत असताना शासनानं अशा लोकांना रजिस्ट्रेशन करून त्यांना परवाना देऊन खुल्या या समाजामध्ये पशुवैद्यकीय सेवेसाठी पात्र आहात अशा पद्धतीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना कोणतीही आडकाठी न करता पशुसेवेस प्राधान्यक्रम द्यावा, म्हणजे पशुधन वाढेल. जर शासनानं अचानक या पशुवैद्यकीय सेवेत जर अडथळा आणला आणि हे जर बंदच केलं तर मात्र शासनाची एवढी मोठी अडचण निर्माण होईल की माझा जो शासनाविरोधाचा जो लढा आहे तो लढाच अशासाठी आहे की जर अशा काही सेवा जर बंद केल्या तर मात्र महाराष्ट्रातील पशुमालक, शेतकरी त्यांचं पशुधन घेऊन रस्त्यावर उभा राहील, रस्त्याची नाकाबंदी करेल, आणि म्हणून त्यावेळेला शासनाला न कळत याच लोकांना प्राधान्य द्यावं लागेल. आणि हा आवाज जर शासनाला उठून द्यायचा नसेल, हा आवाज आत्ताच थांबवायचा असेल तर माझ्या या व्हिडिओचा गांभीर्यानं शासनानं विचार करावा आणि या कमी शिक्षित असणाऱ्या लोकांनासुद्धा एक चांगल्या प्रतीचं जीवन जगू द्यावं आणि त्यांच्याकडून शेतकरी जगला जावा या पद्धतीचं त्यानं एक प्रशिक्षण पुन्हा करावं. किंवा कोणत्या पशुवैद्यकाची बुद्धिमत्तेची पातळी किती आहे, मग तो BVSCचा किंवा MVSCचा पदवीधारक असो, त्यांचीसुद्धा परीक्षा घ्या. त्यांनासुद्धा यातून वगळू नका. त्यांनासुद्धा खूप येतं, शिक्षण घेतलं म्हणजे खूप येतं, हा गोड गैरसमज आहे. मग ज्यांनी काही या 5-10 वर्षाचा 20 वर्षाचा जो अनुभव घेतलेला आहे ते सुद्धा अशा पशुवैद्यकांना डोईजड जाऊ शकतात, हे मी पाहिलेलं आहे.
आणि म्हणून मोठमोठे पशुवैद्यकीय दवाखाने महाराष्ट्रातले सोडून माझ्यासारख्या कराडसारख्या ठिकाणी किंवा छोट्याशा कोळी या ठिकाणी येऊन पशुवैद्यकीय सेवा घेतात. कशासाठी? तर माझ्याजवळ 35 वर्षाचा अनुभव आहे. 35 वर्षाचं माझ्याजवळ जी काही शिदोरी आहे ती मी चांगल्या स्वरूपानं वापरात आणतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी लोकांना सांगतो आहे की मी एवढ्या विषयांचं ज्ञान घेतलेलं आहे. ज्या विषयांचं मी ज्ञान घेतलेलं आहे त्याचा वापर मी समाजासाठी केलाच पाहिजे आणि तो मी करणारच. मग तिथं शासनानं मला असा विरोध करू नये, तू स्वतःला डॉक्टर का समजतो? तुला आम्हीच पदवी दिली नाही तर तू डॉक्टर हे नाव का लावतो? तर त्यांना माझं उत्तर असं आहे की मी 35 वर्ष प्रॅक्टिस करतोय. त्यावेळेला तुमचं शासन कुठं गेलं होतं? त्यावेळेपासून मला अटकाव का झाला नाही? माझी पशुवैद्यकीय सेवा का थांबवली नाही? मला आणि अन्य कोणत्याही पशुमालकांना कुठंही शासनानं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये. नसेल तर एक वेळ खाजगी पशुवैद्यक फक्त 8 दिवस जर संपावर गेले तर हा सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर येणार आहे आणि पशुधन घेऊन शासनाच्या दारात त्यांची जनावरं बांधू शकतो. शासनाच्या एखाद्या मोहिमेमध्ये जे काही विरोधामध्ये जी काही मोहीम निघेल त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी प्राधान्यानं पुढे येईल. आणि आज जे मी काय सांगतोय हे सत्य आहे. आणि याचे जे काय लपलेला जो भाग आहे तो सुद्धा मी तुम्हाला जागा करण्यासाठी दाखवणार आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांची गळचेपी होऊ नये, शेतकऱ्यांचंही नुकसान होऊ नये ही सुद्धा बाजू बघावी. इकडं जो दुसऱ्याला जगवतोय असा सर्वसामान्य पशुवैद्यकसुद्धा जगला पाहिजे ही पण बाजू बघावी. आणि विशेष करून जे मोठ्या पगारावर जे बसलेत त्यांच्या पण कामाची चौकशी करावी, तरच खालच्या लोकांना धक्का लावावा हे मी या ठिकाणी आवर्जून म्हणेन. आणि माझा पुढील वैचारिक लढा असाच पुढं जाईल. त्यावेळेला शासनानं अशा एका व्हिडिओमुळं फार मोठे गंभीर परिणाम आता व्हायला लागलेत. ही वेळ येऊ देऊ नये त्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलावीत. अन्यथा मी समाज असाच जागा करणार आहे. आणि मला या माध्यमातून या मीडियातून मला कोणी थांबवणार नाही, कोणालाही थांबवायचा अधिकार पण नाही. मी एक सर्वसामान्य शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं एक लढणारी व्यक्ती या हेतूनं मी उभा राहणार आहे. आणि शेतकऱ्यांच्यासाठी माझा लढा असेल तर सर्वसामान्य लोकांनी हे जे काही तुम्ही माझ्या व्हिडिओ स्वरूपातलं ऐकताय, पाहताय किंवा माझी जे काही यूट्यूबवरील व्हिडिओ बघताय, इंस्टावरील बघताय त्याचा पुन्हा पुन्हा बघा, चुका शोधा आणि माझ्यासारख्याला एक प्रोत्साहन द्या आणि तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करूया एवढंच मी म्हणेन. आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचे मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोचू द्या आणि माझ्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य पशुमालकांना न्याय मिळू द्या आणि पशुधन वाचू द्या हीच मी नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.